नाही का एक नवीन एंटरटेनमेंट होणार आहे. म्हणजेच आज आपल्या घरी बनणार आहे ओलं काच, दॅट इज कुलडाया. आपण जर त्याला जर पाहिलं तर राजधानी मस्त वेगळी अशी चुलांगा. तर गाईज फायनली आपलं की नियोजन वगैरे सगळं तोडून झालेलं आहे. आता आपण लिंब घेऊन निघालो पुढं नव्या घरी. आता एवढ्या कडकड तेवढात आपण थंड नाही आणू शकत. दररोज थंड जर आणायचं जर म्हणलं तर आपल्याला तर राम मित्रांनो, मराठी सुर लॉगरच्या 365 दिवसात जर्नी म्हणजे आज आपला 74 दिवस. आणि आज आपल्या घरी नाही का एक नवीन एंटरटेनमेंट होणार आहे. म्हणजेच आज आपल्या घरी बनणार आहे ओलं काच, दॅट इज कुलडाया. आपण जर त्याला जर पाहिलं तर राजधानी मस्त वेगळी अशी चुलांगण वगैरे केलेलं आहे. आता याच्यात तापणार आहे कुलडायाचा काय असं ते मटेरियल ना. हा कधी मग उद्या आहे का? तर काहीच ते उद्या आहे, फक्त आज चालतं त्याची थोडी म्हणजे काय म्हणतात ती प्रोसेस करून ठेवली आहे. म्हणजे त्याला काम सोपं जाईल. तर असं एकदम भारी असं चुलांगण बनवलेलं आहे. याच्यात आपलं काय नॉनव्हेज वगैरे काही बनवायचं नाही आहे का. आता काही जणांच्या मनात याच्यात नॉनव्हेज वगैरे बनवण्यासारखंच केलं आहे, पण तसं काही नाही आहे. नाही त्याची माहिती सांग थोडी, ऑडियन्सला काय सांगते. गाईज नानी आज माझी फुल तापलेली कारण की आज मी उशीर उठलेलो आहे. आम्हाला राणा जायला लावलंय पण आणखी मी घरीचे. बघा 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 कशी फायरिंग नेतो ना. तर चिकुल केला इथं. हा असं फ्रेश राहतच नाही घरी. शेतकरी आपण फ्रेश कसं राहील. चिकल त्याच्या तोंडा आणखी ठाणे तुम्हाला चिकन तोंडा आणू शकते का? नाही ना. आता लेकराच्या पुढे गाई समजा एवढ्या मेहनतीने चूल बनवली आणि समजा कमन तुटलं कळवते पातेलं कर कस. अरे वाळल्या मस्त ते वाळलं आता हाताने तुटायचं ते. गाईस त्याचा खोला पा किती. तर गाईस चला मला पण राहणार जायचंय. आता मी घेतो जेवायला कारण कसं आहे माहिती आहे का, हे लेडीजचं काम आहे. तर आणखी लेडीज चावी दे असं सुलभ काढेल सुलभ काढ काढ मग सुलभ तसंच खऱ्याच्या आकाराने लंबर. तर काही फायनली जेवायला आज आपल्याला जेवायला वांग्याचं भरीत आणि मस्त भाकर आणि सर्व दिवसाचा ब्लॉगचा एन्जॉय घेत आपण जेवायला. पण आपल्याला आज जेवण पटकन करायचं. आज जेवण पटकन करायचं आहे. जायचं कुठं राहणार ना डबा घेऊन चला पटकन जेवण करू आणि कुठं राहणार. तर मित्रांनो आता मी निघलोय कुठं गावात. काय मी ना डबा द्यायला गेलेलो नाही आहे. गुगू गेलेला आहे तिकडं. गुगू मला मी जातो तुझ्या गावात आणि सोबत. आता मी चालू सोबत गावात ते पण ते गहू दळून आणायला. त्यामुळे त्याला आपल्याला ते कुलडाय करायचे ना त्याचे गहू दळून आणण्यासाठी आता मी निघलो गावात. गाडी घेऊन चाललो आपण. चला मित्रांनो आता दूध गावात मस्तपैकी बघा किती वेळ लागतो. ते वेळच लागेल कारण कसं माहिती आहे का दळायला बराच वेळ लागतो. बघू तर लवकर ते होतं लवकर. तर काहीच गोकुळ करू राहिला आंघोळ. आता मी करणार एक मग्यावर पाणी थंड नेणार आणि त्याच्या आंघोळ होतणार डायरेक्ट. आपण काहीच थंड पाणी घातलेलं बघा काय होतं काय नाही. काय करतो रे काय करतो. गाईच तरी फायनली म्हणजे अंग पाणी घेत होतं काही नाही वाटलं. पण ते फक्त अंग पाणी जर नसतं घेतलं ना तर फार थंडी वाजली. चला आता आवडतं नानीचं पण. आता जायचं जुन्या घरी जायचंय. जुन्या घरी आपल्याला डबल कालटून गिन्नीवर कापायचं आहे आणि कुट्टी करायची. म्हणजे काम भरपूर आहेत. शेतकऱ्याला कधीच म्हणजे असं रिलॅक्स कधीच नसतं, कायम काम असतं. गाईच आता आम्ही आलो पुढं गिन्नीवर तोडायला. तर गिन्नीवर ना तोड राहिले तर आणि नुसतं उभं राहिलं. तोड ना. तर चला गाईस होतं गिन्नीवर तोडून लगेच कवा लगेच सगळे कवळी नेऊन टाकू होतं कुट्टी करू. हे बाकीचं काम खटर आहे नुसतं घेऊन राहिला. तर मित्रांनो फायनली आपण सगळं गिन्नीवर तोडून आणलंय. आणखी खाली तोड राहिली ना ती पण आणणार आज एवढं आपण कुट्टी करून घेऊ.
तर मित्रांनो फायनली कुठे सुरू झाली आहे. तर गाईज फायनली आपलं की नियोजन वगैरे सगळं तोडून झालेलं आहे. आता आपण लिंब घेऊन निघालो पुढं नव्या घरी. आता एवढ्या कडकड तेवढात आपण थंड नाही आणू शकत. दररोज थंड जर आणायचं जर म्हणलं तर आपल्याला दुपारी त्याला भिकारी व्हावं लागेल. त्यापेक्षा हायती जायचं सगळं. त्यापेक्षा आपले 2 लिंब न्यायचे मस्तपैकी थंडगार पाण्यात साखर मिसायची, लिंबू मिसायची, लिंबू सरबत करायचं मस्त पिऊन दुपारीची एक चांगली तडी मारायची. तर चला आता घेऊ लिंबू सरबताचा आनंद. त्याला घ्यायचं का नाही? हा याला नाही घ्यायचं याला नाही घ्यायचं. त्याला नाही आवडत, फक्त केलेलं पितो ते फक्त. तर काहीच आवडत नाही असं केलेलं. पण झालं का लगेच मग बसतो लगेच शेजारी येऊन बसतो आणि द्या ना मला असं तर हेवी. तर गाईज आता टाइम झाला आहे 2:32. तर आता फारून होतो आलोय, थोडा आराम करतो, मोबाईल चार्जिंग लावतो. मोबाईल चार्जिंग आहे 30% तर मोबाईल चार्जिंग होईल. कालचा एडिट करतो. तर मित्रांनो व्हिडिओ 2 तासानंतर, कारण कसं माहिती लिहून पडलं. आता थोडा आराम करतो. नालावारीत मोटर बंद करून, मोटर तर बंद झाली, मोटर तिथे घोटा झाला. थोडा आराम करतो आणि नंतर व्हिडिओ 2 तासानंतर. तर गाईज 2 तासाच्या रेस्ट केल्यानंतर आता मी निघालो कुठं राहणार. त्या इथं नाना मिलेडी भरली. ते जायचं आता आपल्याला. चला निघलं ना तिथून. मी तर काय राहिलोय. नानाच गाडी आणली आता इकडं. त्या गाडीत येत नाही. त्या गाडीला नाही आपल्याला टाकायचं स्लॅपवर. त्या गाडीला नाही टाकायचं स्लॅपवर, जेणेकरून ते नाही खराब होणार नाहीत. आता पावसाचे दिवस लागले, पावसाचे दिवस काय नाहीचा काही फायदा नाही आहे. त्याच्यामुळे ना ते काय माहिती आहे, नाही असं फुटल्या का, ते नाहीत नाही का उंदर नाहीत का, म्हणजे असं काही पण नाही तिथं रात्र नाही तिथं. मग ते पॅक होत होतं. मग ते काढायला आवडतं. त्यापेक्षा नाही का नाही अशा स्लॅपवर टाकले का नंतर कोणीच म्हणजे काहीच उंदर पिंजर काहीच करीत नाहीत. तर तिथं नाही येतं, नाही डायरेक्ट स्लॅपवर टाकायच्या. ते नाही आणली तर बैलगाडी थोडं नाही घ्यायच्या, टाकायच्या स्लॅपवर. तर मित्रांनो फायनली नाही खाली घातलेलं नाही, वर स्लॅपवर टाकायचे होते. नानाने खाली घातलं ना म्हणलं राहून ती. आता इथं जे भोत होते ते भोत भरून चालली आता जुनी घरी. तर मित्रांनो आता मी आवरितो. आज मला एका पर्सनल कामासाठी बाहेर जायचं जरशी. तिथं मी एक रात्रभर आहे, ते मला ब्लॉग काढता नाही मित्रांनो. जे मी आत्ता व्हिडिओ इथं करतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला जर आवडला जर असेल, एकदम क्रेझी ब्लॉग होता आजचा. पण जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आणि जर असेच जर नवीन जर क्रेझी जर व्हिडिओ जर पाहिजे जर असेल लगेच तुम्ही फटाफट लगेच DM करा बरं. कसं आहे माहिती आहे का, तुमच्या डिमांडवर मी ब्लॉग तशी घेऊन येणार. ते फक्त सांगा. मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. चला व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला बाय बाय.